नदी किनाऱ्यावरून मी राजवाड्यात आलो. अश्वत्थामा युद्धशालेकडे निघून गेला. वाड्यावर येताच मला एक महत्वाची वार्ता ऐकायला मिळाली. मथुरेच्या यादव राजाचा कंसाचा त्याचा भाचा श्रीकृष्ण यानं वध केला होता. कंस हा अतिशय अन्यायी होता. त्यानं श्रीकृष्णाच्या 7 कोवळ्या भावंडांना शिळेवर आपटून ठार मारलं होतं. खरोखरच स्वार्थी माणूस हा नुकत्याच व्यालेल्या वाघिणीसारखा असतो. ती वाघीण पोटात भुकेची आग पडल्यामुळे आपलीच नुकती जन्मलेली कोवळी पिल्लं खाऊन आपली भूक भागवते. स्वार्थी माणूस असाच असतो. आपल्या स्वार्थापुढं इतरांना बळी देताना तो आपपर भाव कधी ठेवत नाही. कंसही असाच स्वार्थी होता. त्यानं केलेल्या अन्यायाची सविस्तर वर्णनं रोज राजवाड्यात दूतांकरवी आम्हाला ऐकायला मिळत होती. त्यानं आपल्या कोवळ्या भाच्यांची नवनीतासारखी लुसलुशीत शिरं शिळेवर आपटून फोडून टाकली होती. त्याची राक्षसी वृत्ती इतक्या पराकोटीला पोहोचली होती की त्याच्या अन्यायी आणि उन्मत्त वागणुकीला सगळ्या मथुरेतील नगरजन कंटाळले होते. शेवटी श्रीकृष्णानं कंसाचा वध केला. आपल्या मामाला त्यानं छातीत बुक्क्या घालून ठार केलं. अन्यायाचा शेवट नेहमी असाच होत असतो. कीर्तिमान, सुषेण, भद्रसेन, रुजू, संमर्दन आणि भद्र या आपल्या सख्या बंधूंच्या वधाचा श्रीकृष्णानं शेवटी न्यायनिष्ठूर प्रतिशोध घेतला. श्रीकृष्णाबद्दल मी अनेकांकडून अनेक परीनं ऐकलं होतं. श्रीकृष्णाबद्दल मी अनेकांकडून अनेक परीनं ऐकलं आहे. कोणी त्याला कुचेष्टेने गवळ्याचं पोर म्हणतात, कोणी त्याला राधा गवळणीचा सखा म्हणतात, कोणी त्याला सुदामा नावाच्या गरीब ब्राह्मणाचा जिवलग मित्र म्हणतात, तर कोणी कोणी त्याला केवळ मुरलीवाला म्हणतात. मी त्याला तसं अजून एकदाही प्रत्यक्ष पाहिलं नाही. त्याला पाहण्याची अनिवार्य इच्छा मात्र आहे. पांडव त्याचे आतेबंधू असल्यामुळे तो त्यांना भेटायला कधीतरी हस्तिनापुरात येईलच. त्याची भेट झाल्यानंतर आणि त्याच्याशी 4 शब्द बोलल्यावरच त्याच्याबद्दलचं खरं मत तयार करता येईल. अनेकांच्या दृष्टीनं तो वेगवेगळ्या स्वरूपात दिसला असला तरी मला मात्र तो यादवांचा एक सामर्थ्यशाली आदर्श राजा वाटत आहे. अन्यायाची छीड असणारा, समाजाला त्यापासून बंधमुक्त करणारा, सर्वसामान्य श्रमिक जनात चटकन मिसळणारा, आपल्या अत्याचारी मामाचा सरळ सरळ वध करूनही त्याच्या राज्याचा लोभ न धरता त्याच्याच पित्याला उग्रसेनाला राजसिंहासनावर बसवणारा, अशा त्यागी वीराविषयी प्रजेलाही आपुलकी असणार. कारण उग्रसेन राजा असला तरी लौकिक अर्थानं मथुरेला ग्रासलेल्या प्रजेनं आपल्या राज्याचा राजदंड खरोखर श्रीकृष्णाच्याच हाती दिला आहे. मथुरेचं साधं पानही श्रीकृष्णाच्या संकेताशिवाय हलू शकत नाही. श्रीकृष्णाच्या विजयाच्या वार्तेमुळे हस्तिनापुरात उत्साह पसरला. सगळे नगरजन चौकाचौकात एकत्र जमून श्रीकृष्णाच्या अद्भुत पराक्रमाच्या अनेक कथा एकमेकांना चवीनं सांगू लागले. काही जणांनी गुढ्या तोरणं उभारली. राजवाड्यावर अमात्य वृषवर्मांनी महाराज धृतराष्ट्रांनी तात्कालिक राजसभा बोलावल्याची आमंत्रणं सर्व मानकऱ्यांना दिली. मी अंगराट झाल्यापासूनची ही पहिलीच राज्यसभा होती. सभेत यादवराज श्रीकृष्णाला उपहार पाठवून त्याचं कुरुवंशाशी राजमाता कुंती देवीमुळे असलेले संबंध घनिष्ठ करण्याचा निर्णय सर्वानुमते घ्यायचा होता. सगळ्यांच्या शुभेच्छा त्या प्रसंगी व्यक्त करायच्या होत्या. मथुरा हे यादवांचं एक सामर्थ्य संपन्न राज्य असून हस्तिनापुराला ते सर्वात नजीकचं राज्य होतं.
अशा एका बलशाली नातेवाईकाच्या राज्याशी आपल्या राज्याचे संबंध कुरूंना जिव्हाळ्याचे करायचे होते. राजकीय दृष्ट्या मित्र जोडणं हे दूरदृष्टीपणाचं ठरत असतं. राजवाड्यावरचे नगारे वाजू लागले. कुरूंचा ठेवणीतला तलम वस्त्राचा भगवा राजध्वज बाहेर काढण्यात आला. तो त्रिकोणी केशरी भगवा ध्वज पांढऱ्या शुभ्र राजवाड्याच्या माथ्यावर डौलानं फडफडू लागला. त्याची चपळ फडफड जणू हस्तिनापुराच्या राजवाड्यावरून वायुगतीनं सुसाट धावत जाऊन मथुरेतल्या यादवांना सांगणार होती, तुमच्या नव्या राजाचं स्वागत असो. सभागृहाचं दालन आमंत्रितांनी आणि मानकऱ्यांनी हा हा म्हणता भरून गेलं. सभागृहाच्या मध्यभागी पूर्वेकडे तोंड करून 1.5 पुरुष उंचीचं भव्य सिंहासन मत्त हत्तीसारखं उभं होतं. किती प्राचीन! त्या सिंहासनावर कोण बसणार? त्या सिंहासनावर बसणारा तो विक्रमी पहिला राजा कोण असेल? विवस्वान की त्याच्याही पूर्वीचा कोणी? कोणालाच त्या राजसिंहासनाचा सारा गत इतिहास नीट माहीत नव्हता. संपूर्ण सुवर्णानं मढवलेलं ते सिंहासन भूषवणारे बलदंड राजे काळाच्या उदरात गडप झाले होते. तरी पण त्या सिंहासनावर त्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा सखोल आणि स्पष्ट ठसा होता. त्यांच्या उन्नत शौर्याची जिवंत साक्ष म्हणजेच तो सिंहासन होतं. त्यांच्या हाताच्या बैठकीच्या जागी जबडे पसरलेल्या 2 सिंहाकृती होत्या. पाठीची बैठक चांगली पुरुषभर उंच होती. सर्व सिंहासनावर जास्वंदीच्या फुलातल्या केसरदंडासारखी वळणदार कोरीव नक्षी होती. ते सिंहासन म्हणजे कुरूंचा आणि त्यापूर्वी सोमवंशाचा मानबिंदू होता. असा मानबिंदू की ज्याच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी सहस्रावधी शूर सैनिकांनी आर्यावर्ताच्या कानाकोपऱ्यात आपल्या उष्ण रुधिराचे पाण्यासारखे पाठ वाहवले होते. त्या राजसिंहासनापुढं आर्यावर्तातील सर्व राजे मान वाकून जणू पराक्रमाची श्रद्धेनं आणि विनयानं पूजाच करीत होते. कितीतरी पराक्रमी राजांनी आपल्या दमदार घोटीव शरीरांनी ते सिंहासन भूषविलं होतं. विवस्वान, मनु, पुरुरवा, नहुष, ययाती, पुरु, अहमयाती, देवतिथी, अंत्यनार, इलिला, दुष्यंत, भरत, सुहोत्र, हस्ती, अजमीड, संविरण, कुरु, अनश्वन, परिश्रवस आणि विख्यात शंतनू, एकापेक्षा एक अधिक महान राजांची तेजस्वी परंपरा होती. ते सगळे राजे म्हणजे तेजाचे दिव्य स्फुल्लिंग होते. महाराज नहुषांनी तर देवराज इंद्राला सुद्धा पराभूत करून सोमवंशाच्या त्या राजसिंहासनापुढं नाक घासायला लावलं होतं. कोणीही त्या सिंहासनापुढं आला की त्याची मान आदरानं आपोआप खाली लवत होती. सोमवंशातल्या पराक्रमी राजांचा ते सिंहासन म्हणजे जिवंत शिलालेख नव्हे, सुवर्णलेखच होता. सभागृह म्हणजे तर वैभवाचा नटलेला वसंत होता. आणि तो का असू नये? वैभव हे विक्रमाचा दास होऊन त्याच्या मागून चालत असतं. राजसिंहासनाच्या मागील बाजूस बरोबर पूर्वेकडे तोंड करून सोमवंशाचे मानचिन्ह असलेल्या चंद्रदेवतांची एका निळ्याशार रंगाच्या भित्तीवर थाळीच्या आकाराची शुद्ध सुवर्णाची ओतीव आकृती होती. त्या आकृतीच्या दाही दिशांना किरणांसारखे दिसणारे भित्तीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ठळक उठून दिसणारे चंदेरी पट्टे होते. जणू चंद्रदेवच त्या सिंहासनाच्या पाठिंब्यासाठी आकाशातून खाली येऊन त्या भित्तीवर स्थिर झाले आहेत असा त्या चकाकणाऱ्या आकृतीकडे पाहिल्यानंतर आभास निर्माण होत होता. सिंहासन इतर सर्व बैठकीपेक्षा उच्चस्थानी होतं.
त्याच्या दोहो बाजूस महाराणी, राजगुरू, पितामह, सेनापती, पुरोहित आणि अमात्य यांची आसनं होती. राजसिंहासनासमोर दुहाती अनेक आसनं होती. त्यावर आसपासच्या देशांचे आमंत्रित राजे आणि हस्तिनापुरातील योद्धे बसत. सभागृहातील दगडी स्तंभ नक्षीदार असून त्यावर अनेक भावमुद्रा खोदल्या होत्या. पांढऱ्या शुभ्र दगडांच्या संगबंदीवर गांधार आणि कंबोज देशातल्या मऊ आणि तलम पायघड्या अंथरल्या होत्या. हवा खेळती राहावी यासाठी समोरासमोर भव्य गवाक्ष होती. राजस्त्रियांना बसण्यासाठी एक स्वतंत्र सौध केला होता. तो नेहमीच झिरझिरीत तलम वस्त्रांच्या पडद्यांनी आच्छादलेला असे. कितीही आत्माभिमानी माणूस असला तरी कुरूंच्या डोळे दिपवणाऱ्या त्या राजसभेच्या सभागृहात तेथील सिंहासनासमोर तो नतमस्तक होत असे. ठरल्याप्रमाणे सभागृह भरून गेलं. अश्वपाल, कोशपाल, सेनापती वगैरे आपापल्या जागी स्थानापन्न झाले. मी, दुर्योधन आणि शोण एकदमच सभागृहात गेलो. तिथं दुर्योधनाचे सर्व बंधू बसले होते. युधिष्ठिरासमवेत पांडवही होते. राजगुरूंच्या आसनावर द्रोण बसले होते. त्यांच्या शेजारीच शकुनी मामा होते. सर्व राजपुत्रांमध्ये अश्वत्थामाही बसला होता. सर्वांच्या कुजबुजण्याच्या संमिश्र आवाजानं सगळं सभागृह भरून गेलं होतं. आम्ही तिघांनीही आपापली आसनं विराजमान घेतली. केवळ महाराज धृतराष्ट्र, राजमाता गांधारी देवी, पितामह भीष्म आणि गुरुदेव विदुर यांची 4च आसनं रीती राहिली होती. कुठल्या तरी कोपऱ्यात जळणाऱ्या धूपाच्या धूम्रलहरी लाडीक वळण घेत वातावरण प्रसन्न करीत होत्या. सभागृह आमंत्रितांनी भरून गेलं होतं. अश्वत्थामा मधून मधून माझ्याकडे पाहत गालातल्या गालात मंद हसत होता. मला त्या सभागृहातील 2 वस्तू अधिक आकर्षक वाटल्या. एक अश्वत्थाम्याची नितळ टवटवीत चर्या आणि दुसरी म्हणजे कुरुवंशाचं मानचिन्ह असलेली ती चंद्रदेवांची तळपणारी चंदेरी प्रतिमा. मी त्या प्रतिमेकडे एकटक पाहू लागलो. उजव्या हाताचा कोपरा मी आसनाच्या बैठकीवर रुतविला. हनुवटी तळहातावर ठेवून ते लोभस दृश्य मी डोळाभर पाहू लागलो. क्षणभर मला वाटलं आपण गंगेच्या काठावरच उभे आहोत. आजूबाजूचे कुजबुजणारे मानकरी म्हणजे गंगेच्या लपलप करणाऱ्या केवळ लाटाच आहेत. मी भारावून त्या प्रतिमेकडे पाहू लागलो. एक मजेदार कल्पना सहज मनात आवर्त घेऊ लागली. या सोमवंशातला प्रत्येक विक्रमी राजा म्हणजे त्या अक्षय तळपणाऱ्या चंद्रदेवांचा जणू एक एक वेगवान किरणच नव्हता काय? त्या सर्व राजांना मी त्या प्रतिमेत पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. एक एक पूर्वी कधीही न पाहिलेली तरीही परिचित वाटणारी मुद्रा मला त्या प्रतिमेत स्पष्ट दिसू लागली. त्या सर्वांची अंगकांती पिवळ्या जर्द सोनेरी रंगात चमकत होती. इतकं रम्य दिवास्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं. मी त्या रम्य स्वप्नदृश्यात दंग होऊन गेलो. इतक्यात शेजारी बसलेल्या दुर्योधनानं मला एक सणसणीत कोपरखळी मारली. माझी भावसमाधी भंग पावली. मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्यानं समोर बसलेल्या युधिष्ठिराच्या दिशेनं भुवया उडवून नेत्रपल्लवी केली. म्हणून मी युधिष्ठिराकडे पाहिलं. तो स्वतःला विसरून एकटक माझ्या पायांकडे बघत होता. मी झटकन माझे पाय आसनामागं घेतले. त्यामुळे चमकून माझ्याकडे त्यानं दृष्टी वळविली. त्याच्या भव्य कपाळावर एक लहानशी अठी उठली. इतक्यात कुणीतरी मोठ्यानं ललकारी दिली. कुरुकुलभूषण कौरवराज महाराज धृतराष्ट्र.
महाराज धृतराष्ट्र, महाराणी गांधारी देवी, पितामह भीष्म आणि गुरुदेव विदुर एकदमच खास द्वारातून सभागृहात आले. अभिवादनासाठी सभागृहातले सर्व सभासद उठून उभे राहिले. मीही उभा राहिलो. महाराजांनी राजदंड उंचावताच सगळेजण पुन्हा आसनस्थ झाले. पितामह भीष्म आणि महात्मा विदुर आल्यामुळे सगळीकडे गंभीर शांतता पसरली. अमात्य वृषवर्मा उठून बोलू लागले. वंदनीय पितामह, कुरुकुलभूषण महाराज, महाराणी, आदरणीय गुरुदेव द्रोण आणि महात्मा विदुर, राजमाता कुंती देवी, सुबलराज शकुनी मामा, सरसेनापती आणि अष्टमंत्रिमंडळातील मंत्रीजन, कौरवश्रेष्ठ राजपुरुष, कौरवश्रेष्ठ राजपुत्र युधिष्ठिर आणि दुर्योधन, अंगराज कर्ण, गुरुपुत्र अश्वत्थामा, उपस्थित राजकुमार आणि आमंत्रित नगरजन हो. आमची राजसभा कशासाठी आमंत्रित करण्यात आली आहे हे आपण जाणताच. यादवश्रेष्ठ महाराज श्री कृष्ण यांनी आपल्या अत्याचारी मामाचा वध करून मथुरेत आपलं राज्य स्थापन केलं आहे. महाराज श्रीकृष्ण हे कौरवश्रेष्ठ महाराज पांडू यांच्या सुपत्नी राजमाता कुंती देवी यांचे जे बंधू यादवराज वसुदेव यांचे सुपुत्र आहेत हेही आपण जाणता. त्यांच्या या यशामुळे कुरूंना मथुरेत प्रतिसाद देणारा एक कर्तव्यदक्ष नातेवाईक मिळाला आहे. ही आमच्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट आहे. आपण सर्वजण आपला आनंद आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठीच आज इथं जमलो आहोत. यानंतर कौरवश्रेष्ठ वंदनीय पितामह भीष्म आपणाला यादवराज महाराज श्रीकृष्णांबद्दल अधिक काही सांगतील. आपली मान 2 वेळा खाली झुकून अमात्य वृषवर्मा खाली बसले. सगळ्यांच्या नजरा पितामह भीष्मांकडे वळल्या. मला पितामह भीष्मांची आणि माझी गंगेवरची पहिली भेट आठवली. त्यावेळी ते मला म्हणाले होते, तुझ्या कानातील कुंडलांना जपत जा. त्यांचे ते उद्गार आठवताच मी कानातील कुंडल चाचपून पाहिली. त्या सभागृहात इतर कुणालाच कुंडल नव्हती. हे तर मला त्यावेळी प्रकर्षानं जाणवलं. मी सावरून बसलो आणि पितामहांकडे पाहू लागलो. ते उठून उभे राहिले आणि धीर गंभीर आवाजात बोलू लागले. जणू ताठ आणि उंच बोलका देवदार वृक्षच सर्वांसमोर उभा होता. इतक्या वृद्धावस्थेतही त्यांचं उंच शरीर कुठंच वाकलेलं नव्हतं. पाषाणावर आदळणाऱ्या बाणाच्या पात्याचा आवाज जसा खणखणीत असतो तसा त्यांचा आवाज कणीदार आणि खणखणीत होता. अत्यंत शांतपणे सगळ्या सभागृहावर आपली वृद्ध पण धारधार दृष्टी फिरवीत ते बोलत होते. आमंत्रित नरेश आणि कुरूंच्या श्रेष्ठ वीरांनो, आज माझं मन अनेकविध संमिश्र भावनांनी महापुरातल्या यमुनेसारखं दुथडी भरून आलं आहे. भगवान श्रीकृष्णाबद्दल मी काय सांगावं? मी त्याला भगवान म्हणतो यातच सर्व काही तुम्ही जाणावं. तथापि तुमच्या या तरुण पिढीपुढं यावेळी काहीतरी बोलणं हे एक वृद्ध कुरू म्हणून माझं कर्तव्य आहे. कारण काही वेळा तुम्ही संयमाचं महत्त्व पार विसरून जाता. म्हणूनच तुमच्या वीर मनाला पटेल आणि समजेल अशा सोप्या शब्दात मी श्रीकृष्णाबद्दल काही सांगणार आहे. ते सावधान चित्तानं नीट ऐका. श्रीकृष्ण हे एक सहस्त्र पाकळ्यांचं शतरंगी कमल पुष्प आहे. त्यातली कोणती पाकळी घेतली तरी आपल्या मृदू स्पर्शानं आणि शांत रंगानं मनाला दिव्य आनंदच देते. आज राजा झालेला श्रीकृष्ण त्याच्या जन्मापासून अनेक स्वरूपात माझ्या समोर स्पष्टपणे उभा राहतो. मी त्याला अनेकदा पाहिलं आहे.
आणि त्याच्या बाबतीत घडणाऱ्या अनेक घटना कुणाकडूनही ऐकत असताना त्या माझ्या समोर घडत असल्यासारख्याच मला जाणवल्या होत्या. आता या राजसभेत माझ्या समोर तुम्ही बसलेले आहात हे जितक्या स्पष्टपणे मी पाहू शकतो, तितक्याच स्पष्टपणे मी त्या साऱ्या घटना आजही पाहू शकतो. माझ्या स्वतःच्या जीवनक्रमातील काही घटना जरी मी विसरून गेलो असलो, तरी श्रीकृष्णाच्या जीवनक्रमातील एकही घटना विसरणं मला शक्य झालेलं नाही. श्रीकृष्णानं कंसाला मारलं याचं तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मला नाही. त्याच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्याचंही वास्तविक मला काही कारण नाही. सूर्याला त्याचं तेज कोण आणि कसं दाखवू शकणार? तरीही मी तुम्हाला इथं बोलावून घेतलं ते एवढ्यासाठी की त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. कुरूंचे भावी आधारस्तंभ असणाऱ्या तुमच्या या तरुण पिढीला काही सांगायचं होतं. वीर हो, श्रीकृष्णाला आपण स्वतःच्या श्रीफला एवढ्या मेंदूच्या सहाय्यानं मोजू मापू पाहाल तर आपण खरोखरच सरळ फसाल. त्याला मोजताना विशाल आकाशाकडे पहा, तेही तुम्हाला थिट पडल्याचं योग्य वेळी पुढं कळून येईल. मी भावनाविवश होऊन काहीतरी बोलत आहे असं समजू नका. सुरुवातीलाच मी श्रीकृष्णाला आदरपूर्वक, भक्तिभावानं पण विचारपूर्वक भगवान म्हटलेलं आहे. इतकं बोलून ते आसनस्थ झाले. सारं सभागृह त्यांच्या शब्दांनी भारावून गेलं होतं. त्यांच्यानंतर महात्मा विदुर आसनावरून उठले. फुललेल्या प्राजक्ताच्या वृक्षासारखे ते शांत आणि प्रसन्न दिसत होते. त्यांचा आवाज अतिशय गोड होता. एखाद्या चपळ माशानं नितळ जलाशयात सहजपणे गोल मोहक गिरक्या माराव्यात तसा तो सगळ्या सभागृहात घुमत होता. ते म्हणाले, तुम्ही सर्वांनी श्रीकृष्णाबद्दल आता ऐकलंच आहे. मी अधिक काय बोलू? तरीही एवढंच सांगतो की जग काय म्हणेल याची मुळी सुद्धा चिंता न करता मी स्वतःला श्रीकृष्णाचा एक नम्र भक्त मानतो. भक्त हा कधीच आपल्या दैवताबद्दल काही बोलत नसतो. त्यानं त्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यात श्रद्धेनं पूजलेलं असतं. भक्ताला आपल्या भावना व्यक्त करायला भाषा सुद्धा अपुरी वाटत असते. ते लागलीच आसनस्थ झाले. त्यांच्यानंतर महाराज धृतराष्ट्र उभे राहिले. ते घोगऱ्या आवाजात बोलू लागले, मी श्रीकृष्णाला कधीही पाहिलं नाही, पाहू शकतही नाही, पण विदुराच्या तोंडून त्याच्याविषयी पुष्कळ ऐकलं आहे. ते ऐकताना कधी कधी आपणाला दृष्टी नाही याचं मला मनस्वी वाईट वाटलं आहे. दैवयोगानं कधी काळी मला दृष्टी लाभलीच तर सर्वात प्रथम मी मथुरेला जाईन. बस एवढंच मला त्याच्याबद्दल सांगता येईल. आपल्या डोळ्यांच्या कडांवर साचलेलं पाणी उत्तरीयाच्या टोकानं सावरीत ते खाली बसले. त्यांच्यानंतर गुरु द्रोण, शकुनी मामा, सेनापती असे अनेक मानकरी एका पाठोपाठ बोलले. सर्वांनी काही ना काही असामान्य असंच श्रीकृष्णाचं वर्णन केलं. माझं कुतूहल सारखं वाढत होतं. क्षणभर मनात आलं की एकदा मथुरेला जावं आणि या सर्वांना एवढ्या लहान वयातच प्रिय होणाऱ्या त्या श्रीकृष्णाला एकदा पाहून यावं, त्याच्याशी जमल्यास एक वेळ बोलावं. मी अशा प्रकारचा विचार करीत होतो. एवढ्यात ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर संथ बोलू लागला. पितामह, अमात्य, विदुर काका आणि महाराज यांनी इतक्या स्पष्टपणानं सांगितल्यावर मी या ठिकाणी अधिक कसं काय सांगणार? शिवाय श्रीकृष्ण हा आमचा आत्तेभाऊ आहे. आम्ही त्याच्या आणि आपल्या सर्वांच्या आज्ञेत नम्रपणे राहू. तो खाली बसताच ज्येष्ठ राजपुत्र दुर्योधन उठला. आपली पुष्टमान सगळीकडे गरगर फिरवीत तो म्हणाला, राजा श्रीकृष्णाचं वर्णन या राजसभेत झालंच आहे.
मी अमात्यांना एवढीच सूचना करतो की त्यांनी लागलीच एक सुवर्णमंडित मुकुट, एक रुपेरी मुठीचं खड्ग आणि तलम राजवस्त्र कुरूंच्या वतीनं मथुरेला उपहार म्हणून आजच पाठवावी. माझ्यानंतर अंगराजकरणानं या प्रसंगी 4 शब्द बोलावेत असं मी सुचवतो. तो माझ्याकडे पाहत हसला. मी आसनावर बसला. मला न विचारताच त्यानं मी काहीतरी बोलावं असं उगाच सुचवून ठेवलं. आता मला जे सुचेल ते बोलण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. श्रीकृष्णाबद्दल मला जे काही माहीत होतं ते केवळ ऐकूनच. त्याला मी कधीच समक्ष पाहिलेलं नव्हतं. तरीही मी बोलायला उभा राहिलो. एकदा मी कुरूंच्या मानचिन्ह असलेल्या त्या चंद्रदेवांच्या प्रतिमेकडे पाहिलं आणि शरद ऋतूत काही अनोळखी धवल पक्ष्यांचे थवेच्या थवे जसे कुठून तरी आकाशात येतात, तसे अनेक अनपेक्षित विचारांचे थवेच्या थवे माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जमू लागले. मी संथ स्वरात बोलू लागलो. मी श्रीकृष्णाला अजून एकदाही पाहिलं नाही. तरीही मी त्याच्याबद्दल आज माझा परममित्र युवराज दुर्योधन याच्या आग्रहासाठी 2 शब्द बोलणार आहे. श्रीकृष्णाबद्दल एखादा विचार मांडताना त्याची संपूर्ण माहिती असायलाच हवी असंही काही नाही. ज्याच्या जीवनात घडलेल्या घटनांवरून एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करता येईल. आपण सर्वांनी कथन केलेल्या माहितीप्रमाणे श्रीकृष्णानं आपल्या अन्यायी आणि अत्याचारी मामाला स्वतःच्या हातांनी खरोखरच निखंदून टाकलं असेल तर श्रीकृष्ण हा माझ्या माताप्रमाणे आर्यावर्तातला सर्वात पहिला द्रष्टा राजा आहे. तर श्रीकृष्ण हा माझ्या मताप्रमाणे आर्यावर्तातील सर्वात पहिला द्रष्टा राजा आहे. कारण सत्यासत्याच्या द्वंद्वात त्यानं आपल्या राष्ट्रापुढं आपल्या नात्याचा निधड्या मनानं सर्वप्रथम बळी दिला आहे. आपण सर्वांनीच त्याचा आदर्श सर्व काळ डोळ्यांसमोर ठेवावा इतका तो उदात्त आहे आणि केवळ म्हणून मला श्रीकृष्ण वंदनीय आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून माझ्या कल्पनेचं स्वागत केलं. मी खाली बसलो. लागलीच एका प्रशस्त तबकातून एक सोनेरी मुकुट, एक खड्ग आणि रेशमी राजवस्त्र सभागृहात आणण्यात आली. महाराजांनी तबकाला हात स्पर्श केला. सर्वांच्या वतीनं अमात्यांनी मथुरेला जावं असा निर्णय करण्यात आला. राजसभा विसर्जित झाली. सर्वजण सभागृहाबाहेर पडू लागले. मी समोर बसलेल्या पांडवांकडे पाहिलं. भीम माझ्या डोळ्यात खोलवर रोखून पाहत होता. अर्जुन माझ्या कानातील कुंडलांकडे डोळे विस्फारून पाहत होता आणि युधिष्ठिर अजूनही माझे पाय निरखित होता. थोड्या वेळातच जेव्हा ते सर्वजण सभागृहाबाहेर पडले तेव्हा केवळ मी, शोण आणि दुर्योधन तिघेच सभागृहात राहिलो होतो. सर्वात शेवटी आम्हीही बाहेर पडलो. राजस्त्रियांच्या सौधावरून बाहेर पडणारा सोपान सभागृहाच्या उजव्या बाजूलाच होता. त्या सोपानावरून राजस्त्रिया उतरत होत्या. आम्ही सभागृहाबाहेर आलो त्यावेळी राजमाता कुंती देवी तो सोपान उतरीत होत्या. त्यांच्या अंगावर अनंताच्या धवल फुलासारखं पांढरं शुभ्र वस्त्र होतं. अतिशय धीमेपणानं त्या एक एक पायदंडी उतरत होत्या. माझी त्यांची दृष्टीभेट होताच त्या पायदंडीवर तशाच थांबल्या. माझ्या कुंडलांकडे त्या एकटक पाहत असाव्या. मी श्रीकृष्णांबद्दल काढलेले उद्गार त्यांना आवडले असावेत. श्रीकृष्ण हा त्यांच्या बंधूंचा पुत्र होता. त्यांच्या चर्येवरून त्या माझ्याशी काहीतरी बोलणार असाव्यात असंच मला वाटलं. मीही क्षणभर थांबलो, पण दुर्योधनानं माझा दंड धरून मला हळूच पुढं ओढलं. तो म्हणाला, कर्णा, आज तू फारच समर्पक बोललास.
मला तुझं बोलणं फारच आवडलं. आज तू माझ्याबरोबर माझ्या कक्षात चल. आपण थोडा फलाहार करू. मगच तू परत जा. मी त्याच्याबरोबर चालू लागलो. माझ्या मनात श्रीकृष्णाचेच विचार घोळत होते. पांडवाचं त्याच्याशी नातं होतं. आपलं त्याच्याशी कसलंच नातं नाही. आपण त्याला कधी पाहिलंही नाही. याबद्दल मला खंत वाटत होती.